नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांचे चिरंजीव अजिंक्य सुहास फरांदे यांनी प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला असून यावेळी ज्येष्ठ नेते सुहास फरांदे यांच्यासह फरांदे कुटुंबीय उपस्थित होते। अजिंक्य फरांदे यांच्यासोबतच माजी नगरसेविका स्वाती भामरे, योगेश हिरे यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय आमचे मंत्री लाडके गिरीशजी महाजन साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पार्टीच्या आदेशानुसार आज अजिंक्य प्रभाग क्रमांक 7 मधून त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि आम्ही सर्वच जण त्याच्या पाठीशी सहकुटुंब आज फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहोत। त्या प्रभागाच्या आमच्या स्वातीताई भामरे यांनी देखील फॉर्म भरलेला आहे। वर्षा अनिल भालेराव आहेत, ते पण भरतायत। इमगोरीते अडके ते भरतायत आणि योगेश दादा हिरे, मुन्ना दादा हिरे हे देखील आज त्या ठिकाणून फॉर्म भरत आहे। एक जुन्या राजकारणाची आठवण या निमित्तानं झाली। निवडणूक वेगळी असते, पण बाकी एरवी संबंध जे आपले सामाजिक सर्वांची असतात हे अतिशय चांगले, घनिष्ठ आणि घरोब्याचेच असायला पाहिजे। राजकीय निवडणूक लढत असताना कोणाच्याही वरती व्यक्तिगत द्वेष होत राहता कामा नये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक जी आहे ही पार पडायला पाहिजे, ह्या मतांची मी आहे। गेली 40 वर्ष मी नाशिकमध्ये राजकारणामध्ये काम करते आणि 92 पासून आम्ही निवडणूक लढवत आलेलो आहोत आणि आजपर्यंत जिंकत आलेलो आहोत आणि त्यामुळे आजचा विरोधक उद्याचा मित्र असतो, तो आजचा मित्र उद्याचा कधीतरी विरोधक पण असतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना प्रगल्भ विचारानेच बघायला पाहिजे। महाजन साहेब, काल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये पहाटे 5 पर्यंत आम्ही सर्वजण बसलेलो होतो आणि आज मंत्री गिरीश महाजन साहेब जे आहेत, ज्यांच्यावर जे निवडणूक प्रभारी म्हणून आज काम करत आहेत, ते आज शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून युतीच्या बाबतीचा जो निर्णय जो आहे ते देखील घेतील। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।